नमस्कार, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण 40 छाती व कंबर जी आहे ती 36 साईज आहे. अशा पद्धतीचा आपण जे आहे ते प्रिन्सेस कटचं ब्लाउजचं माप टाकायचं आहे. हा ब्लाउज जो आहे तो कस्टमरचा आलेला आहे. तर तो ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग व स्टिचिंग करायचा ते आपण सविस्तरपणे पाहूया. चेस्ट 40 आहे, वेस्ट 36 आहे, शोल्डर 14 इंच आहे, अपेक्स टू शोल्डर अपेक्स टू शोल्डर 11 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, फ्रंट नेक 6.5, बॅक नेक 10 इंचाचा, स्लीव 9 इंचाची. तर पहिल्यांदा मी दोन्ही साईडला सरळ रेषा आखून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे तर आपल्याला जितका शोल्डर घ्यायचा आहे त्याचं माप टाकायचं आहे. तर जी रेष आखलेली आहे तिथून मी समोरच्या गळ्याला 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर तयार शोल्डर 2.5 इंच हवे आहे, तर त्यासाठी 3.5 इंचला मार्क केलेला आहे. त्यानंतर छातीचा 6वा भाग म्हणजे छातीचा 6वा भाग 40 भागिले 6 करायचा आहे, प्लस त्यामध्ये अर्धा इंच जे आहे ते आपल्याला ऍड करायचं असतं. तर छातीचा 6वा भाग प्लस एक अर्धा इंच अशा पद्धतीने मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा जो आलेला आहे तो 7.1 आलेला आहे. 40 भागिले 6 करायचा आहे. तर आपल्याला जे माप येईल तर आपल्याला माप जे येतं ते छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. तर छाती आहे 40 भागिले 6, तर बरोबर आपल्याला जे येईल माप त्यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच ऍड करायचं आहे. तर टोटल जे माप येईल ते 7.1 येईल. तर अशा पद्धतीने मुंडा जो आहे तो आपल्याला 7.1 टाकायचा आहे. तर इथे मुंडा मी घेत आहे 7.1. तर 7.1 ला मी मार्क करत आहे. मुंडा अगदी करेक्ट घेतला म्हणजे ब्लाऊज सुद्धा अगदी करेक्ट येतं. तर समोरच्या मुंड्याची जी मायनस भाग असतो तो सुद्धा आपल्याला क्रीज येते ती काढायची असते. तर ती पण आपण कशा पद्धतीने काढतो हेही तुम्हाला शिकवते. तर सरळ रेष आखून घ्यायची आहे, जी आपण आता मुंड्याला जोडलेली आहे. त्यानंतर टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. आता छातीचं माप टाकायचं आहे. छाती जी आहे ती 40 आहे, तर 40चा चौथा भाग 10 येईल. त्यामध्ये आपल्याला लुजिंग जे आहे ते लुजिंग ऍड करायचं आहे. तर लुजिंग आपण पाव इंच लुजिंग ऍड करतो समोरच्या भागासाठी. त्यानंतर 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आहे. आता पहा उंची तयार 15 हवी आहे, तर त्यासाठी आपल्याला 16 प्लस अर्धा इंच वाढवून घ्यावं लागेल, कारण समोरच्या साईडला नेहमी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची उंची. आता इथून सरळ रेष आपण घेतली. आता त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 इंच लुजिंग टाकायचं आहे. आता आपल्याला समोर टक्स कितीचा येईल तर 40 छाती आहे, तर टक्स जो येईल तो आपला 3 इंचाचा येईल. तर टक्ससाठी आपण 3 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ते कसं घ्यायचं ते आता थोड्या वेळाने पाहू आपण. तर ही रेष दोन्ही रेषा अशा एकसारख्या जोडलेल्या आहेत. आता इथून आपण समोरच्या भागासाठी पाऊण इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे, थोडासा अर्धा इंच खाली. त्यानंतर इथून अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. हा आपला फ्रंटचा आकार झाला. त्यानंतर फ्रंटचा नेक जो आहे तो 6.5 इंच आहे, तर 6.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आता रुंदी पाहू शकता, इथे 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे. खालच्या साईडला आपण 3 इंच रुंदी घेतली तरी सुद्धा चालतं. तर मी खाली इथे 3 इंच रुंदी घेते. चौकोन आखून गोल आकार द्यायचा आहे. तुम्हाला जसा आकार आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. आता शोल्डर टू अपेक्स 11.5 इंच आहे. अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 4 इंच आहे, तर इथे 4 इंचावरती मार्क करायचा आहे. हा आपला मिडल पॉइंट झाला. त्यानंतर इथून अर्धा इंच कमी म्हणजे 4 इंचापेक्षा 3.5 इंच घेतलं. त्यानंतर 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे. हा टक्स जो आहे तो आपला मायनस होतो, म्हणजेच कट करून घेतला जातो. तर आपण अशा पद्धतीने सुद्धा छातीचा कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच टाकू शकतो, म्हणजे जो 3 इंच आहे तो मायनस करायचा आहे. तर मी असं न करता डायरेक्ट इथे 3 इंच आपण इथं मायनस केलेला आहे, तर तोच 3 इंच मी समोरच्या साईडला वाढवून घेते. आता ही रेष जी आहे ती ह्या रेषेला जोडायची आहे. आता ह्या रेषा सुद्धा आपण जोडून घ्यायच्या आहेत. आता इथून जो आहे तो आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने.
आता इथे 3 इंच आहे तर इथे पाऊण इंच कमी म्हणजे 2.25 इंचावरती मार्क करायचा आहे. टक्स जितका असेल त्यापेक्षा पाऊण इंच फक्त कमी करायचं आणि त्या काटकोनमध्ये मार्क करायचा आहे. इथे 1.5 इंच मार्क करायचा, टक्सचा निम्मा, त्या रेषेपासून त्या रेषेपर्यंत अंतर. त्यानंतर सरळ रेष आखायची आहे. आता दोन्ही रेषा समान आहेत का एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर समान कसा मोजायचा आहे पाहू शकता तुम्ही. तर ही रेष पाहू शकता किती आहे. तर ही रेष आहे 7 इंच. तर आपल्याला इकडे सुद्धा 7 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार ह्या आकाराला जोडायचा आहे. आता अशा पद्धतीने आपला टक्स जो आहे तो मायनस होतो. आता इथे प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे टक्स जो आहे तो अगदी व्यवस्थित इथे बसला जातो. ती रेष व ती रेष एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे. तुम्ही जर पेपरवरती माप टाकत असाल तर पेपर सुद्धा अशा पद्धतीने ठेवून टाचणी लावायची आहे. मी कपड्यावरती दाखवते कारण कपड्यावरती दाखवलेलं माप तुम्हाला पटकन दिसतं, त्यासाठी मी एक्स्ट्रा कपडा घेऊन इथे कट करत असते. तर तुम्ही पेपरवर टाकत असाल तर खूप छान, पेपरवरती कसं होतं मार्किंग इथे दिसत नाही, त्यासाठी मी इथे कपड्याचा यूज करते. टक्स जो मायनस केलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित येत नाही, त्यासाठी मी इथे कपडा यूज करते. तर तुम्ही पेपरवरती सुद्धा अशा पद्धतीचे माप टाकून तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता. आता प्रिन्सेसचा आकार आहे तो प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे. आता गळा कट करायचा आहे. आता पहा, जशा पद्धतीने समोरचा आकार आलेला आहे त्या पद्धतीने समोरचा आकार मार्किंग ज्या पद्धतीने केलेलं आहे ते सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे वाढवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. आता हा आपला बेसचा पेपर झाला. आता यामध्ये काय वाढवायचं असतं ते तुम्हाला मी डायरेक्ट आपण जे ब्लाऊज कट करणार आहोत त्यामध्ये दाखवते की तो पार्ट कशा पद्धतीने वाढवायचा असतो. आता पहा, जसा आकार आहे तसा आकार आपल्याला कट करायचा आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊज शिकवत असते. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. कस्टमर एकदा घातला म्हणजे तो ब्लाऊज अगदी परफेक्ट बसायला हवा. अशा पद्धतीने आपण जे ब्लाऊज आहे ते स्टिच करायचं आहे. अंदाजे पंचे काहीही करायचं नाही, जेणेकरून सारखी सारखी कस्टमरची तक्रार येईल. सारखे कस्टमर आपल्या दारात उभे राहतील की असा बिघडला तसा बिघडला. थोडासा लूज किंवा घट्ट हा जर प्रॉब्लेम असेल तर आपण करू शकतो, पण जर शोल्डर उतरते किंवा कप्स नीट बसत नाही, समोरच्या साईडला उचलतं ब्लाऊज, अशा जर तक्रारी असतील तर तुम्ही तिथे सुधारणा करायला हवी. आता जिथे आपला टक्स येणार आहे तिथे मी 2 पॉईंट करून घेतलेले आहेत. आता पहा, अशा पद्धतीने ठेवली की आपली सरळ लाईन जी आहे ती येते. तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवून सरळ सुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला जर म्हणजे आपण जिथे ब्लाऊज घालतो त्याची जर लेंथ जास्त हवी असेल तर हे कट करण्याची आवश्यकता नाही. जर परफेक्ट राऊंड आकारमध्ये ब्लाऊज यायला हवा असेल तर प्रत्येक शेप जो आहे तो व्यवस्थित कटिंग करण्याची आवश्यकता असते. तर मला सर्वच परफेक्ट आवडतं, तर त्यासाठी मी ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला स्लीव जी आहे ती कटिंग करायची आहे. तर अस्तर मी ठेवलेलं आहे, त्याला प्रेस करून घेते. आता फ्रंटचा पार्ट झाला, आता बॅकचा पार्ट जो आहे तो कट करते, मग स्लीव कट करायची आहे. तर मी रुंदी जी घेतलेली आहे फक्त 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर 3.5 इंच समोर मार्क केलेला आहे. आता मुंडा जो आहे तो 7.1 मगाशी आल्याप्रमाणे 7.1 ला मार्क करायचा आहे.
आता छाती टाकत असताना छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 इंच. आता इथे एक्स्ट्रा आपण लुजिंग टाकायचं नाही, कारण एक्स्ट्रा जर लुजिंग टाकला तर तो पाठीमागचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा होतो व पाठीला चुनी येते. तर इथे पाठीचा भाग टाकत असताना फक्त छातीचा चौथा भाग. आता कमरेचाही चौथा भाग घ्यायचं व 1.5 इंच लुजिंग. लुजिंग म्हणजे काय, शिलाई मार्जिन टाकायची आहे. आता इथून हा जो भाग आहे तो आपला बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. इथून 1 इंच घ्यायचं आहे माप. समोरच्या साईडला 1.25 इंच घेतलं होतं, इथे 1 इंच घ्यायचं व खालच्या साईडला अर्धा 1 इंच जायचं आहे. आता पहा साईडची साईड बरोबर आहे का एकदा चेक करायचा. आता थोडंसं जास्त होतं तर इथे मार्क करायचं आहे व एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला बाही जोडतो व फिटिंग टाकतो त्यावेळेला काहीही कमी जास्त व्हायला नको, यासाठी आपण आत्ताच काळजी घ्यायची आहे. तर जितका गळा हवा असेल तितका गळा घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याला जो आहे तो आकार द्यायचा आहे. आता मी गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे, खालच्या साईडला 3 इंच घेतलेली आहे व गोल गळ्याचा आकार देत आहे. आता ज्याप्रमाणे आखलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग परफेक्ट केलात तर स्टिचिंग परफेक्ट होतं. त्यासाठी कटिंग परफेक्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मी नेहमी सांगते की कटिंग परफेक्ट करा. भरपूर लेडीजांचं कटिंगच प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांचं स्टिचिंग जे असते ते नेहमी चुकत असतं. तर आमच्या स्टिचिंगमध्ये कधीही काहीही प्रॉब्लेम येत नाही. जर प्रॉब्लेम आलाच तर फक्त ब्लाऊज थोडासा लूज होईल किंवा टाईट टाईट तर होतच नाही आमचे ब्लाऊज. भरपूर जणींना ब्लाऊज जे असतात ते आत्ताच्या काळामध्ये लूज हवे असतात, तर ब्लाऊज आम्ही शक्यतो करून लूजच ठेवतो. परफेक्ट ज्यांना हवा असतो तो परफेक्ट देतो, पण ज्या नोकरी करणारा वर्ग आहे पुण्यामध्ये त्यांना थोडंसं ब्लाऊज जे असतं ते लूज हवं असतं. कारण जर फिट्ट ब्लाऊज घातला तर दिवसभर त्यांना जी म्हणजे खूपच त्रास होतो. त्यासाठी त्या नेहमी ब्लाऊज जे आहे ते लूज करण्यासाठी सांगतात. तर आम्ही थोडंसं लूज ठेवत असतो. तर आता पाठीमागच्या भागातून 1.5 इंच वजा करायचं आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता. 1.5 इंच वजा करून मार्क करायचा आहे जो आकार आपल्याला आलेला आहे तो. आता इथून पहा किती आलेला आहे, 12 आकार आला होता, त्यातून 1.5 इंच वजा केलं, 10.5 इंचावरती मार्क केलेला आहे. एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर पहा इथे बरोबर 12 इंच येतो, तर आपण त्यातून 1.5 इंच वजा केल्यावर आपल्याला 10.5 इंचापर्यंत मार्क येतं. तर आपण इथे 10.5 इंचावरती मार्क करणार आहोत. पट्टीवरती रेष आखलेली आहे त्यामुळे पॉईंट लक्षात येतं. आता यानंतर उंची जितकी असेल त्यामध्ये प्लस 1 इंच ॲड करायचा आहे. सॉरी, जर तुमचं ब्लाऊज साधं असेल, हे ब्लाऊज साधं आहे तर यामध्ये 1.5 इंच मी ॲड करत आहे. जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही इथे 1 इंच ॲड करायचा आहे. भाईचा उतार जो आहे तो 4 इंच घेतलेला आहे, कारण जितका भाईचा उतार खोल घ्याल तेवढी तुमची क्रीज जी आहे ती मायनस होणार आहे. इथून सरळ 1.5 इंच घेतला, इकडे सुद्धा 1.5 इंच मार्क केलेला आहे. पट्टीने सरळ रेष तिरकी आखलेली आहे. त्याचा मध्य जो येतो तो मध्य काढलेला आहे व आकार दिलेला आहे. आकार देण्याच्या पद्धती खूप खूप आहेत, तर तुम्ही कोणताही आकार तुम्हाला परफेक्ट वाटत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आता इथे बाहीची रुंदी जी आहे ती 6 आहे, 6 प्लस 1.5 इंच. तर अशा पद्धतीने मार्क करायचं आहे व आखून घ्यायचं आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता हेच कापड मी अस्तर म्हणजेच आपल्या ब्लाऊज जे शिवायचे आहे त्याच्यावर ठेवून मी कटिंग करते व कशा पद्धतीने फ्रंटचा पार्ट तयार करायचा आहे, कप कशा पद्धतीने येतो हे शिकवते. समोरच्या भागाला अशा पद्धतीने पॉईंट द्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला ओळख होते की समोरच्या भागाला आपण पॉईंट दिलेला आहे. हा समोरचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ह सुद्धा तयार झालेली आहे.
आता मी कपड्यावरती अंतरते व कटिंग दाखवते. आता हे कापड आहेत, 2 ब्लाउज पीस आहेत. तर ह्या ब्लाउज पीसावर मला जे आहे ते मार्क करायचं आहे व कटिंग करायचं आहे. तर मी याच्यावरती व्यवस्थित फोल्ड करून घेते. आता प्रेस करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा प्रेस केल्यामुळे काय होतं, एखाद दुसरी जर तुमची क्रीज असेल तर ती क्रीज जी आहे ती मायनस होते. मायनस म्हणजे काय, तर ती क्रीज निघून जाते. त्यासाठी आपल्याला प्रेस करणं आवश्यक आहे. प्रेसचा तुम्ही उपयोग केला तर ब्लाऊज खूप सुंदर होतात. तुम्ही इस्त्रीचा नक्कीच उपयोग करत जा. इस्त्री केल्यामुळे ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ती खूप छान असते. तर इस्त्रीचा नेहमी वापर करणं गरजेचं आहे. आता सर्व पार्ट त्याच्यावरती ठेवायचे आहेत व कटिंग करायचे आहेत. वाढवायचा कोणता पार्ट एवढं सांगते तुम्हाला. बाकीचे पार्ट मी कटिंग करून घेते. आता स्लीवमध्ये आपल्याला काहीही वाढवायचं नाही. स्लीव जिथे ॲडजस्ट होते तिथे स्लीव जे आहे ते ॲडजस्ट करायचे आहे. तर इथे ॲडजस्ट होईल तर इथे मी स्लीवचा पार्ट ठेवून देते. खालच्या साईडला कापड व्यवस्थित आहे का एकदा चेक करायचं आहे. आता बॅकचा पार्ट इथे ठेवायचा आहे. आता फ्रंटचा पार्ट मी इथे ठेवते. आता राहिला हा पार्ट, तर हा पार्ट आपण ॲडजस्ट करायचा आहे. कुठे बसतो पाहायचं आहे. आपल्याला थोडंसं इकडे तिकडे हलवून आपल्याला पाहावं लागेल की कुठे ॲडजस्ट होतो. अशा पद्धतीने पार्ट ठेवलेले आहेत. समोरच्या भागाला तर आपल्याला हुकच बसवायचे आहेत. तर पहा, हा पार्ट जो आहे तो मी साईडने अर्धा इंच वाढवलेला आहे. बाकी काहीही केलेलं नाही. तर इथे अर्धा इंच वाढवायचा आहे व ह्या साईडला जी आता मी आखत आहे त्या साईडला, गळ्याच्या साईडला पाव इंच वाढवायचं आहे. बाकी सर्व जे आहे ते व्यवस्थित त्याच मापाने कटिंग करायचं आहे. आता मी कटिंग करून घेते. आता सर्व पार्ट मी अगदी त्याच मापाने कटिंग करून घेत आहे. आता जिथे एक्स्ट्रा द्यायचं होतं तितकंच मी एक्स्ट्रा दिलेलं आहे. बाकी सर्व जे पद्धतीने परफेक्ट आहे तिथे परफेक्ट ठेवलेलं आहे. स्लीव व्यवस्थित ठेवायची आहे व कटिंग करायची आहे. आता काजपट्टी, बटनपट्टी व बोट हे सुद्धा आपण सोबतच काढून घेणार आहोत. तर आता स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया. आता स्लीव आधी घेतलेली आहे. आता एकमेकासमोर आधी बाही ठेवायची आहे. एक टीप मारून घ्यायची आहे. त्याला आपण अशा पद्धतीने फोल्ड टाकायचा आहे. आपल्याला जितकी पट्टी हवी आहे तिथून. नंतर हा जो आहे तो टीप मारून घेतली आहे. नंतर आपण हात शिलाई करत असतो. तर ही साईड झाली. दुसरी सुद्धा साईड तशाच पद्धतीने आपण करून घ्यायची आहे. आता आपली स्लीव जी आहे ती तयार झालेली आहे. आता हा पार्ट जो आहे तो हा पार्ट जोडायचा आहे. तर हा पार्ट जो आहे तो फ्रंटच्या पार्टला मी खून केलेली आहे. तर हा पार्ट अशा पद्धतीने
ठेवून टीप मारायची आहे. अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे. व्यवस्थित टीप मारायची आहे. पहा अगदी परफेक्ट, कुठेही कमी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट डबल टीप मारलेली आहे. पाहू शकता कप किती सुंदर तयार झालेला आहे. आता याला कमरेची पट्टी लावायची आहे. आता फोल्ड टाकायची आहे. दुसरी साईड तशाच पद्धतीने जोडायची आहे. आता इकडे ही आपण जी पट्टी आहे ती टाकून घ्यायची आहे. दाब टीप घ्यायची आहे. पाहू शकता किती सुंदर परफेक्ट ब्लाउज आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पुढच्या भागात बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग.